स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्या निवडणुका ज्या अनेक वर्षापासून पेंडिंग आहेत त्या निवडणुका घेण्यात येणार आहेत आणि आपल्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होतो। या निवडणुका पुढच्या 4 महिन्यात घ्यायचं असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं। त्यानुसार निवडणूक आयोगाने तयारी केली आहे की एका टप्प्यात निवडणुका घेणं शक्य नाही, कारण एवढं मनुष्यबळ आपल्याकडे नाही आणि त्यासाठी त्यांनी ठरवलं की 4 टप्प्यामध्ये निवडणुका घ्यायच्या आहेत। पहिला जो टप्पा आहे तो ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असणार आहे। साधारणपणे त्याच्या आधी 15 दिवस तुमची आचारसंहिता लागते। आचारसंहितेच्या काळात शासनाला काही कामं करायची नसतात, त्यापैकी आहे महत्वाची घोषणा असेल, एखादी योजना असेल किंवा तुमचा एखादा महत्वाचा प्रकल्प असेल, याबद्दल शासनानं कोणतीही घोषणा करायची नाही, कोणताही निर्णय घ्यायचा नाही, जेणेकरून सत्तेत बसलेल्या पक्षांना निवडणुकांमध्ये फायदा होईल असा कोणताही निर्णय आणि घोषणा करायची नाही। आपल्या ज्या जाहिराती असतात त्याच्यापैकी एमपीएससीच्या जाहिराती ज्या आहेत, ज्या प्लॅन आहेत, म्हणजे कंबाईनची ऍड कधी येणार माहिती आहे, कंबाईन गट कची कधी येणार आहे माहित आहे, किंवा राज्यसेवेची जाहिरात येणार आहे सप्टेंबरमध्ये, त्यावेळेस जरी आचारसंहिता लागू असली तरी सुद्धा जाहिरात यायला काहीच अडचण नसते। निवडणूक आयोगाचं कोणतंही बंधन नसतं। पोलीस भरती, वनरक्षक, उत्पादन शुल्क किंवा इतर ज्या वेगवेगळ्या पदांच्या जाहिराती असणार आहेत, या जाहिराती मात्र या निवडणुकांच्या आचारसंहितेच्या काळामध्ये काढता येत नाही। मतदारांवर परिणाम होऊन सत्तेतल्या पक्षाला फायदा होऊ शकतो। आणि सगळ्यात महत्वाचं, पोलीस भरती, उत्पादन शुल्क आणि वनरक्षक याच्या जाहिराती या जुलै महिन्यातच येण्याची शक्यता आहे। पोलीस भरतीची जर मैदानी चाचणी ही 15 सप्टेंबरच्या आसपास चालू होणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा 8-10 दिवस मागे पुढे होऊ शकतं, कारण आचारसंहितेच्या काळात विशिष्ट भागात जर ते मनुष्यबळ कमी पडत असेल तर अशा वेळेस ते पुढे ढकलू शकतात। निवडणुकांच्या काळामध्ये तुमचा अभ्यासाचा वेळ वायाला घालू नका। ज्या दिवशी मतदान असेल त्या दिवशी गावात मतदानाला जा, पण टाइमपास करत बसू नका, नाहीतर आपल्याकडे निवडणुका आल्या की सगळं वातावरण बिघडतं, राजकीय वातावरण, जातीय धार्मिक वातावरण बिघडतं आणि पक्ष पॅनलमध्ये आपण विभागलो जातो आणि सगळ्यात महत्वाचं आपला अभ्यास होत नाही। त्यामुळे आपल्या अभ्यासावर लक्ष द्या, कारण त्यांची निवडणूक झाल्यावर त्यांचा विजय होणार आहे, ते त्यांचे पैसे खायला मोकळे होणार। आपलं मात्र अवघड आहे आणि आपलं अवघड होऊ द्यायचं नसेल तर आपण आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे। आपल्या महाराष्ट्र अकॅडमी या ऍपवर तुमच्या परीक्षांसाठी फ्री स्टडी मटेरियल उपलब्ध आहे, अनेक फ्री कोर्सेस उपलब्ध आहेत आणि पेड बॅचेस सुद्धा आहेत। तुम्हाला घ्यायच्या असतील तर घेऊ शकता, आमच्यापेक्षा चांगलं मिळत असेल तर त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता, परंतु तुमचा अभ्यास चालू ठेवा, आपला अभ्यास व्यवस्थित चालू ठेवा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला हमखास यश मिळेल। आणि निवडणुकामध्ये जसा गुलाल पडणार आहे तसा निवडणुका झाल्यावर का होईना पण आपला सेपरेट गुलाल पडेल।